नमस्कार मित्रांनो, तुम्ही 10वी अ या वेब सिरीजचा 41वा भाग तर पाहिलाच असेल आणि आता तुम्हाला अपेक्षा लागली असेल की येणारा 42वा भाग कधी येणार। तर 42वा भाग आपल्याला 7 जुलै रोजी दुपारी 1:30 वाजता पाहायला मिळेल। पण येणाऱ्या 42व्या भागात काय होणार? खरंच अभिजित आणि दादाचे वडील दादाच्या लग्नाला येणार का? आणि केवढा कोणतं कारण सांगून दादाच्या लग्नाला येणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि हे सर्व पाहण्याआधी पाहू की 41व्या भागात काय घडलं होतं। तुम्ही पाहिलेच असेल, अभिजितची आई अभिजितला म्हणते की तू आधी मावशीच्या गावाकडे जा आणि मावशीच्या गावातील सर्व लोकांना पत्रिका दे आणि पत्रिकेवरती सर्वांची नावे लिहिले आहेत त्यांनाच दे। त्यावर अभिजित म्हणतो हो देईल सर्वांना। तेव्हा अभिजित त्याच्या आईला म्हणतो की मी आता निघतो आणि दुपारी जर गेलो तर आम्ही पुन्हा घरी कधी यायचं? त्यावर आई बोलते की 5 मिनिटांनी काय लगेच दुपार होणार नाही आणि तुला एवढी कशाची घाई झाली आहे? तेव्हा तेथे मधुकर, किरण, विकास येतात आणि मधुकर म्हणतो की त्याला सायकल चालवायला मिळणार आहे त्यामुळे त्याला घाई झाली आहे। नंतर मधुकर अभिजितची मस्करी करतो। अभिजितची आई मधुकरला विचारते तुम्ही काही खाऊन आले आहेत का? आणि तसं पण मी घरा केला आहे, थोडं थोडं खा। तेव्हा किरण बोलतो की नको, शाळेला सुट्टी आहे ना, परत माणसं घरी भेटणार नाही। त्यावर आई म्हणते की शाळेला सुट्टी असण्याचा आणि माणसं घरी नसण्याचा काय संबंध? नंतर असं सर्व काही बोलणं झाल्यानंतर मधुकर, किरण आणि विकास हे सर्वजण घरा खातात आणि खाता खाता खूप साऱ्या गप्पा गोष्टी करतात। नंतर हे सर्वजण तेथून निघतात आणि मध्येच वाटेत किरणचे काका त्यांना भेटतात आणि किरण त्याच्या काका सोबत घरी जातो। नंतर पुढे अभिजित, मधुकर आणि विकास हे सर्वजण आधी केवडाच्या घरी जातात कारण दादाच्या लग्नाची पहिली पत्रिका केवडालाच असते ना म्हणून। नंतर अभिजितचं केवडाच्या आई सोबत बोलणं होतं आणि अभिजित केवडाच्या आईला बोलतो की माझ्या दादाचं लग्न आहे आणि त्याच्या लग्नाची पत्रिका मी द्यायला आलोय। नंतर केवडाची आई या सर्वांसाठी सरबत बनवायला जाते आणि इकडे अभिजित हा केवडाच्या जवळ जाऊन बसतो। अभिजित केवडाला बोलतो की तू नक्की आमच्या दादाच्या लग्नाला ये, आपण खूप मज्जा करू। नंतर केवडा ही अभिजित बरोबर खूप काही बोलून घेते आणि प्रेमाच्या गप्पा सुरूच असतात। नंतर केवडाची आई सरबत घेऊन येते आणि तोपर्यंत अभिजित गुपचूप येऊन त्याच्या जागेवर बसतो। नंतर हे सर्वजण रस पेतात आणि तेवढ्यात केवडाची आई मधुकरचं नाव विचारते आणि हे सर्वजण लवकर काम आहे असं सांगून तेथून निघून जातात। पुढे गेल्यानंतर तिथे त्यांना ज्योती भेटते आणि ज्योती विचारते की इकडे कुठे? तेव्हा अभिजित म्हणतो की आमच्या दादाचं लग्न आहे आणि त्याच्यात पत्रिका वाटण्यासाठी आलो होतो। तेव्हा मधुकर ज्योतीला पत्रिका देतो। नंतर पुढे गेल्यानंतर सागर भेटतो आणि अभिजित सागरला पण पत्रिका देतो। पुढे हे सर्वजण कांबळे सरांचं घर शोधण्यासाठी निघतात। नंतर हे सर्वजण कांबळे सरांच्या घरी जातात आणि कांबळे सर त्यांना खूप काही खायला देतात। नंतर त्यांच्या खूप साऱ्या गप्पा गोष्टी होतात आणि कांबळे सर बोलतात की आज तुम्ही सर्वजण येथेच मुक्काम करा, आपण खूप काही मस्ती करू। नंतर हे सर्वजण कांबळे सरांसोबत राहायला तयार होतात आणि नंतर कांबळे सर ह्या सर्वांना गाव दाखवतात आणि गावाबद्दलची माहिती सांगतात। नंतर अभिजित, मधुकर, विकास हे सर्वजण तेथील मुलांसोबत खूप मजा मस्ती करत खेळ खेळतात आणि मग इकडे दुसऱ्या दिवशी गावात आल्यानंतर दादाच्या लग्नासाठी मंडप बांधण्याची तयारी चालू असते आणि असं सर्व काही घडलं 41व्या भागात। आता येणाऱ्या 42व्या भागात काय होणार? तर कदाचित आपल्याला दादाच्या लग्नात त्याचे वडील पाहायला मिळतील आणि केवढा पण दादाच्या लग्नाला येणार आणि असंच खूप काही येणाऱ्या भागात घडणार आहे। आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।